कोण होतीस तू, काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते धर्माधिकाऱ्यांच्या घरापासून. तर आता इथे अमृता म्हणत असते, अगं असं काय थांबलीस तू, पैसे आण ना यांचे, असं म्हणते आता इथे अमृता कावेरीला. तर आता सुलक्षणा काहीतरी शोधत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे कावेरी म्हणते, आता मला पण कळलंय का की माझी पर्स हरवली म्हणून, असं म्हणते कावेरी. मा असं म्हणते आता कावेरी, तुम्ही काय शोधताय? अगं माझा चष्मा कुठे ठेवलाय तेच आठवत नाहीये, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे कावेरी येते आणि म्हणते, मी तुमचा चष्मा रिपेअरसाठी घेऊन गेले होते, असं म्हणते कावेरी. का, असं म्हणते सुलक्षणा, मला न सांगता? कावेरी, मला हे अजिबात आवडलेलं नाही, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मा असं म्हणतो आता इथे यश, प्लीज कावेरीवर ओढू नकोस. घरातल्या खर्चामुळे तुझी गैरसोय नको व्हायला म्हणून त्यांनी रिपेरीला दिलाय, असं म्हणतो यश. बरं, असं म्हणते आता इथे सुलक्षणा, ठीक आहे दे. आणलास दुरुस्त करून तर चष्मा दे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. काय विचारते मी, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणलायस ना चष्मा दुरुस्त करून, मग दे ना, असं म्हणते सुलक्षणा. कावेरी, असं म्हणते आता इथे अमृता, अगं यांचे पैसे द्यायचे राहिले, दे ना पैसे, म्हणजे त्यांना जाता येईल, असं म्हणते आता इथे अमृता. प्लंबरला पैसे दे, असं म्हणते ती. तर आता कावेरी काय उघडतच नाही बघा आपलं तोंड बघा प्रेक्षक. तर आता सुलक्षणाला पण कळतच नाही असं काय थांबले कावेरी म्हणून. आणि यमुना मात्र खूप खुश असते, कारण तिला माहित असतं ना की आता हिचे पैसे चोरीला गेलेत म्हणून. अहो मॅडम, काय चाललंय, 300 रुपयासाठी काय वाट बघायला लावताय मला, देऊन टाका ना पैसे, असं म्हणून आता डिलिव्हरी बॉय सुद्धा आत येतो बघा प्रेक्षक. तर कावेरी, काय चाललंय, असं म्हणतात इथे सुलक्षणा. हे दोघेही पैसे मागतायत आणि तू अक्षरही बोलत नाहीयेस, देऊन टाक ना पैसे त्यांचे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर कावेरी खूप भावूक झालेली असते बघा प्रेक्षक. तर अमृता खूप हसते आणि यमुना सुद्धा. तर सुलक्षणा म्हणते, तुझ्याकडचे सगळे पैसे संपले की काय, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे यमुना आणि अमृता खूपच जास्त आनंदात असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे कावेरी म्हणते, मा असं म्हणते कावेरी, माझ्याकडून पाकिट हरवलं, असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे सुलक्षणाला खूप राग येतो बघा प्रेक्षक. आणि आता इथे यमुना वगैरे सगळे आता खूप खुश असतात. आणि आता इथे पौर्णिमाला जरा त्रास होतो. काय, असं म्हणते आता इथे सुलक्षणा, यांना द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी खूप रडते बघा प्रेक्षक. हो, म्हणजे ज्या पाकिटामध्ये तू घर खर्चाचे पैसे ठेवले होतेस तेच हरवलं, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. छान, असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. हो, तर सुलक्षणा म्हणते, अगं शोध मग ते, खरंच सगळीकडे शोधलं पण नाही सापडलं, असं म्हणते आता इथे कावेरी. वा, असं म्हणते सुलक्षणा. वा, छान, माझे कान अगदी तृप्त झाले ऐकून, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरी, अगं एवढं मोठं घर सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर टाकली होती ना, टाकली कसली, तू आपणहून घेतली होतीस ती स्वतःवर, असं म्हणते सुलक्षणा. तीही धड तुला सांभाळता आली नाही, असं म्हणते सुलक्षणा. फाजील विश्वास होता ना. तर आता सुलक्षणा म्हणते की मी घरही सांभाळून दाखवेन, व्यवसाय करून दाखवेन, काय झालं त्याचं आता, असं म्हणते सुलक्षणा. काय, असं म्हणते ती. अगं कुठे गेलं ते पाकिट, असं म्हणते सुलक्षणा. अगं बोल ना धड काहीतरी आता, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर आता चिक्कू रडायला लागतो बघा प्रेक्षक जोर जोरात. अरे चल चल वर जाऊया म्हणून आता विद्या वर घेऊन जाते चिक्कूला बघा प्रेक्षक. हो, तर सुलक्षणा खूप चिडलेली असते कावेरीवरती आणि कावेरी खूप रडत असते बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे सुलक्षणा बघते त्या डिलिव्हरी बॉयकडे आणि प्लंबरकडे. आणि आता सुलक्षणा जाते बहुतेक पैसे आणण्यासाठी बघा प्रेक्षक. हो, तर आता विद्या म्हणते, अरे देवा, इथे कशाला यायचं होतं, त्या झिपरीची रूम आहे, झिपरीची, असं म्हणते विद्या. तुझी खेळणी आहेत का इथे म्हणून यायचं होतं का, असं म्हणते विद्या. मला काय माहिती, हे बघ हे, असं म्हणून आता खेळणी देते ती चिकूला. नको, असं म्हणते ती. तर आता इथे तिथेच पैसे असतात ना बघा पाकिटाचे, काय माहित आता विद्याला सापडेल सुद्धा. तर आता इथे सगळे टॉयज दाखवत असते विद्या चिक्कूला. तर आता इथे चिक्कू बघत असतो त्या कपाटाकडे बघा प्रेक्षक. आणि त्या कपाटाच्या आतच असतात आता पैसे कावेरीचे, म्हणजे आता पर्स असते बघा प्रेक्षक, तिथेच कावेरीचे. किती पैसे झाले, असं विचारून आता इथे सुलक्षणा पैसे देते त्या प्लंबरला आणि डिलिव्हरी बॉयला. हे वरचे पैसे का, असं म्हणतात ते माणसं, माझ्या सुनेकडून तुमचा टाइम वेस्ट झाला म्हणून ही भरपाई, असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. हो, तिच्या वतीने मी तुमची माफी मागते म्हणून हात जोडते आता इथे सुलक्षणा. आणि या पण, असं म्हणते ती, आणि दोघेही जातात बघा प्रेक्षक. तर आता इथे पौर्णिमा म्हणते, अहो वहिनी, तुम्ही कशाला माफी मागितली? पौर्णिमा, आजपर्यंत आपल्या दारात पैशांसाठी कुणी दिष्ट येऊन उभं राहिलाय असं बघितलंस का? नाही वहिनी, कधीच नाही, असं म्हणते पौर्णिमा. पण आपल्याला कावेरीने आज तोही दिवस दाखवला, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे कावेरी खूप रडत असते आणि आता बाकी सगळे चिडलेले असतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे माझ्यासाठी, ह्या लोकांची माफी मागणं नव्हे, असं म्हणते सुलक्षणा. तर आता कावेरी म्हणते, मा प्लीज मला माफ करा, असं म्हणून हात जोडते ती. पुरे पुरे झाली तुझी नाटकं, असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला बघा प्रेक्षक. हो, बघितलंस ना पौर्णिमा, असं म्हणते आता सुलक्षणा. आणि म्हणूनच मला असं बोलावं लागलं की तुमचा व्यवसाय नाही चालणार, आणि म्हणून मी विरोध केला होता, असं म्हणते सुलक्षणा आता इथे पौर्णिमाला. तर ती म्हणते,
मला माहित होतं हे सगळं होणार आहे, नाही जमणार आहे त्यांना हे सगळं, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण तुला असं वाटलं की मी तुझ्या सुनेला विरोध करते असं म्हणते सुलक्षणा. नाही वहिनी, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. मला तसं कधीच नव्हतं म्हणायचं. पण आजपर्यंत असं कधी झालंय का आपल्या घरामध्ये की आपल्याकडचे घर खर्चाचे पैसे संपलेत असं म्हणते सुलक्षणा, किंवा हरवलेत असं म्हणते सुलक्षणा. तर आता पौर्णिमा म्हणते नाही. नाही वहिनी, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. पण आज तीच गोष्ट तिच्याकडनं घडली आहे असं म्हणते आता इथे कावेरी. ला सुलक्षणा, ह्याचाच अर्थ काय होतो की कावेरी घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळू शकत नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीबद्दल. ती हरली आहे असं म्हणते सुलक्षणा. तर हो होय असं म्हणते आता इथे यमुना. आणि आता इथे ही अमृता सुद्धा बघा प्रेक्षक हो. आणि ह्या मुलीवर विश्वास ठेवून घर सोडायला निघाली होतीस तू असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे खूप खुश होते यमुना आणि अमृता. पण मोठ्यांचं कोण ऐकतं, बरोबर आहे की नाही असं म्हणते सुलक्षणा. आणि म्हणूनच असं म्हणते सुलक्षणा, आजपासून ह्यांचा व्यवसाय बंद. 10 दगडांवर पाय ठेवलं ना असंच होतं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक हो कावेरीला. तर आता इथे चिक्कू दाखवत असतो त्या कपाटाकडे, काय तिकडे काय तिकडे म्हणून आता विद्या बघायला जाते बघा प्रेक्षक हो. बापरे, हिचं कपाट कसं उघडायचं असं म्हणते आता इथे विद्या. तर आता चिक्कूच हात घालतो बघा प्रेक्षक हो आणि कपाट उघडतो तो. थांब मी उघडते असं म्हणते आणि विद्या उघडते बघा प्रेक्षक हो ते कपाट. अच्छा, बदक हवाय तुला, हे बघ असं म्हणते विद्या. तर तेवढ्यातच तिला पर्स दिसते बघा प्रेक्षक हो कावेरीची, आणि लपून ठेवलेली असते तिने अमृताच्या कपाटामध्ये. तर आता इथे विद्या बघते ती पर्स. तर आता इथे सुलक्षणा काहीतरी करणारच असते. तेवढ्यातच यश येतो आणि म्हणतो, मा प्लीज असं करू नकोस असं म्हणतो आता इथे यश. यश, तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस ना काय झालंय ते असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि आता व्यवसायच बंद म्हटल्यावर या वस्तूंची काही गरजच नाही आहे ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आता तिच्यावर घराची जबाबदारी नाही आणि व्यवसाय बंद असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि आता तिचा लॅपटॉप फेकतो बघा प्रेक्षक सुलक्षणा. आणि खूप खुश होतात यमुना आणि अमृता. मा कावेरीने मुद्दाम नाही केलंय असं म्हणते आता इथे यश. मुद्दाम काय आणि खरं काय, चूक ती चूकच असते ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. यश, तूच मला सांग, तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतं असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, नाही आहे ना उत्तर तुझ्याकडे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. नाही, माझं काही चुकत असेल ना तर अगदी मला स्पष्टपणे सांग मा, तुझं हे चुकतंय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. यश म्हणतो, नाही मा, तू चूक करूच शकत नाहीस असं म्हणतो आता इथे यश. हो ना, मग अरे आज तिच्याकडून 10,000 रुपये हरवले, तुझ्या घराच्या तिजोरीच्या किल्ल्या हरवतील, परवा अजून काहीतरी हरवेल असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मग असं म्हणते ती, कसा विश्वास ठेवायचा रे हिच्यावर असं म्हणते आता इथे सुलक्षणा यशला. तर आता इथे यश बघतच राहतो कावेरीकडे बघा प्रेक्षक हो. ह्या विद्याने ना असं म्हणते आता इथे पौर्णिमा आयुष्यात एक चांगलं काम करायचं ठरवलं आणि ह्या कावेरीमुळे आता तिचंही नाव खराब होतं असं म्हणते आता इथे पौर्णिमा. यमुना, असं म्हणते आता इथे सुलक्षणा, यांच्या जे काय व्यवसायाच्या साड्या होत्या ना ते सगळ्या एक एक करून इथे घेऊन ये असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या घेऊन ये इथे असं म्हणते सुलक्षणा. तर यमुना म्हणते हो हो म्हणते आणि खुश होते ती. आणि आता आज जाते बघा प्रेक्षक होते साड्या आणण्यासाठी. तर कावेरी म्हणते मा 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 असं म्हणते ती. मा मा म्हणते ती आणि पाया पडते आता ती सुलक्षणाच्या. माझ्याशी बोलायचा तू अधिकार कधीच गमावलेस असं म्हणते सुलक्षणा. हवं तर तुम्ही मलाच शिक्षा द्या, पण विद्याताईंनी खूप मेहनतीने स्वतःच्या हाताने ह्या साड्या बनवल्यात असं म्हणते आता कावेरी. प्लीज त्यांना काय करू नका असं म्हणून आता भीक मागते कावेरी. प्लीज असं काय करू नकोस, प्लीज ऐक कावेरीचं असं म्हणतो आता इथे यश. पण प्लीज ऐका माझं असं म्हणते ती. तेवढ्यातच आता इथे कपडे आणून फेकते बघा प्रेक्षक हो यमुना बाहेर. तर आता इथे सगळ्या साड्या आणून फेकलेली असते ती, त्या सगळ्या ज्या विद्याने बनवलेल्या असतात बघा प्रेक्षक हो. प्लीज असं काय करू नका असं म्हणते कावेरी. विद्याताईने स्वतःच्या हाताने बनवल्या त्या साड्या, प्लीज त्यांना वाईट वाटेल प्लीज असं म्हणते आता कावेरी. आता भीक मागते कावेरी. यमुना, या सगळ्या साड्या गोळा कर आणि बाहेर जाऊन फेक असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मला या साड्या घराच नको आहेत असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मा तुम्ही मला शिक्षा द्या, पण प्लीज ह्या साड्यांना काय करू नका असं म्हणते कावेरी. मा एवढी मोठी शिक्षा काय देतेस तू असं म्हणतो आता इथे यश. पाकिट चोरीला गेले आहेत, कावेरीचा काय दोष आहे असं म्हणतो आता इथे यश. मग कोणाचा दोष आहे यश असं म्हणते सुलक्षणा. एवढ्या मोठ्या घरात आम्ही सगळे असताना पाकिट चोरीला जातच कसं असं म्हणते सुलक्षणा. कुणाचा दोष आहे सांग ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तिचाच आहे ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, नक्की पाकिट चोरीला गेलंय की घर खर्चाला दिलेले सगळे पैसे संपले असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कसं कळणार, काय पुरावा आहे का तुझ्याकडे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे खूप खुश होते अमृता. तर आता इथे सुलक्षणा म्हणते नाही ना. तर आता सुलक्षणा म्हणते, यश आतापर्यंत मी खूप न्यायाने वागले असं म्हणते आता इथे सुलक्षणा, पण आता मला हा वादच नको आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, चल यमुना उचल साड्या, उचल सगळं उचल असं म्हणते आता इथे सुलक्षणाने बाहेर फेकून टाक. तर कावेरी फेकायला देत नसते साड्या, मला नको हा वाद परत असं म्हणते आता इथे सुलक्षणा. थांबा असं म्हणून आता विद्या येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विद्या पर्स घेऊन आलेली असते कावेरीची. मा असं म्हणते आता इथे विद्या, पाकिट सापडलं असं म्हणते आता इथे विद्या. तर आता इथे विद्या बघत असते अमृताकडे. तर पौर्णिमाला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो. विद्याताई असं म्हणते आता इथे कावेरी, कुठे सापडलं पाकिट असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर त्याच्यामध्ये पैसे सुद्धा असतात बघा प्रेक्षक हो. कावेरी बघते तर मेले मेले, आता मी
मेले असं म्हणते अमृता. काय करू असं म्हणते ती. तर विद्या म्हणते अमृताच्या रूममध्ये मा असं म्हणते आता इथे विद्या. तर सगळ्यांना धक्का बसतो अमृताच्या रूममध्ये म्हटल्यावर. तर आता सुलक्षणा म्हणते अमृताच्या खोलीत असं म्हणते सुलक्षणा. तिच्या खोलीत कसं काय गेलंय पाकिट असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अमृता असं म्हणते आता सुलक्षणा. तर अमृता म्हणते ते मगाशी चिक्कू पाकिट असे खेळत होता. कदाचित खेळता खेळता अमृताच्या रूममध्ये गेला असेल आणि कपाटाखाली पाकिट टाकलं असेल असं म्हणते आता इथे विद्या. तर अमृताला हुश होतं बघा प्रेक्षक. तर आता इथे यश म्हणतो पाहिलंस या सगळ्यात कावेरीची काहीच चूक नव्हती असं म्हणतो आता यश. त्या बेजबाबदारपणे वागणार नाही असं म्हणतो आता इथे यश. ह्याला बेजबाबदारपणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. एवढं भरलेलं पैशांचं पाकिट कुणी असं खेळायला देतं का लहान मुलांना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. चिकूकडे लक्ष द्यायला नको का हिला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. दोष हिचाच आहे, ही जबाबदार आहे ह्या गोष्टीला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर अमृता आणि यमुना मात्र खुश होतात बघा प्रेक्षक. हो मा असं म्हणते आता कावेरी. मला मान्य आहे चूक माझीच आहे असं म्हणते आता इथे कावेरी. पण त्या माणसांना ह्या महिन्याच्या खर्चातून पैसे द्यायचे होते असं म्हणते आता कावेरी. जे तुम्ही दिले तसं म्हणते आता कावेरी. ते प्लीज परत घ्या असं म्हणते कावेरी. त्याची काही गरज नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पाकिट हरवलं होतं हा तुझा निष्काळजीपणा आहे असं म्हणते सुलक्षणा. कळलं. हो मा असं म्हणते आता इथे कावेरी. त्याची शिक्षा द्या ना मला तुम्ही असं म्हणते कावेरी. पण प्लीज ही बिझनेसची संधी जी आम्हाला दिली आहे तुम्ही ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं म्हणते आता इथे कावेरी. तुम्ही दिलेलं चॅलेंज पूर्ण होण्यासाठी अजूनही वेळ आहे असं म्हणते आता इथे कावेरी. प्लीज आम्हाला ते पूर्ण करू द्या असं म्हणते ती. मला तुझा एक शब्दही ऐकायचा नाही आहे आता तुझा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. वहिनी असं म्हणते आता इथे पौर्णिमा. मी काय म्हणते असं म्हणते ती. आता पैशांचं पाकिट सापडलंय असं म्हणते पौर्णिमा. पैसेही सापडलेत. माझी एक विनंती आहे वहिनी तुम्हाला असं म्हणते पौर्णिमा. आपण यांना शेवटची संधी देऊयात का असं म्हणते आता इथे सुलक्षणाला पौर्णिमा. म्हणजे आता तुम्ही शेवटची संधी द्या ना त्यांना असं म्हणते पौर्णिमा. मलाही बघता येईल ना विद्या या संधीचं सोनं करते की काय असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर आता इथे यमुनाला त्रास होतो आणि आपली अक्कल आणि हुशारी वापरून आपल्या संसाराला हातभार लावते का ती असं म्हणते आता इथे पौर्णिमा. प्लीज असं म्हणते पौर्णिमा. प्लीज कृपा करून हात ओढूच नकोस माझ्यासमोर असं म्हणते सुलक्षणा. मला तुझा शब्द खाली पाडू द्यायचा नाही असं म्हणते सुलक्षणा. म्हणून ह्या दोघींना अजून एक संधी देते मी असं म्हणते सुलक्षणा. तुझ्या सुनेवर मी अन्याय करते म्हणून असं म्हणते सुलक्षणा. पण आता तुझी सून ती माझी सून आहेच ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता सगळे खुश होतात बघा प्रेक्षकांनी. यमुना आणि अमृता दुःखी होतात. मी आजपर्यंत कुणावरही अन्याय केलेला नाही आहे आणि करणारही नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हो वहिनी असं म्हणते आता इथे पौर्णिमा. पण तुम्ही दोघींनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही आता तुमची शेवटची संधी आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. समजलं असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. हो तर आता इथे खूप खुश असतात सगळेजण आणि यमुना आणि अमृता मात्र खूप नाखुश असतात. तर आता सुलक्षणा तेवढंच म्हणून निघून जाते तिथून. तर आता इथे अमृता म्हणते कमाल झाली या विद्याची असं म्हणते अमृता. हिला पाकिट सापडलंय तर हिने माझं नाव कसं काय नाही घेतलं असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक. हो तर आता इथे विद्या खूप खुश होते. तर आता यमुना आणि अमृता सुद्धा निघून जातात तिथून. तर आता इथे चिकूला देते विद्या यशकडे. तर आता इथे सगळ्या साड्या गोळा करतात कावेरी आणि विद्या. देवा असं म्हणते पौर्णिमा. ह्या दोघींच्या बिझनेसला आता तरी काही विघ्न नको यायला असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर आता इथे अमृता म्हणते कावेरीचं वायलेट ह्या विद्याला माझ्या कपाटात सापडलं मग तिने मावशीला का नाही सांगितलं असं म्हणते आता इथे अमृता. ती इझिली माझं नाव घेऊ शकली असती असं म्हणते आता इथे अमृता. ते काही असलं तरी शेवटी कावेरीच जिंकली असं म्हणते आता इथे यमुना. पाकिटही सापडलं आणि माने विद्याला बिझनेस करायची परमिशन सुद्धा दिली असं म्हणते आता इथे यमुना. पण मला विद्याचं आजचं वागणं अजिबात कळलेलं नाही आहे. मी कितीतरी वेळा तिला माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला असं म्हणते अमृता. पण ती सतत त्या कावेरीच्या जप करत असते असं म्हणते अमृता. पण आज काय झालं आज का गप्प बसली ती असं म्हणते आता इथे अमृता. खरं आहे असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे यमुना म्हणते आपलं नाव घेण्याची संधी चालून आली होती खरं तर तिच्याकडे असं म्हणते आता इथे यमुना. पण नाही घेतलं तिने नाव असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक. हो तर आता इथे यमुना विचार करायला लागते. याचा अर्थ विद्या आपल्या बाजूने वळली की काय असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक. हो तर आता इथे अमृता बघते यमुनाकडे. तर आता इथे अमृता खुश होते खूप. तर आता यमुना म्हणते अमो मला असं वाटतं असं म्हणते आता इथे यमुना. तर आता फोन घेते यमुना. प्रिया अगं कुठे आहेस तू आणि कशी आहेस असं म्हणते आता इथे यमुना. प्रिया तू म्हणाली होतीस ना की माझ्याकडून 10-12 पीसेस तरी घेशील म्हणून काय झालं त्याचं असं म्हणते आता इथे यमुना. काय असं म्हणते आता इथे यमुना. अगं जमणार नाही म्हणजे असं म्हणते यमुना. अगं प्राईस पण खूप कमी आहे तुला असं म्हणते यमुना. तुला परवडेल असं तर ऐक ना तू तू असं म्हणते आता यमुना. हॅलो म्हणून फोन ठेवते आता ती बाई. तर आता इथे काहीतरी दाखवलंय बघा प्रेक्षक. हो यमुना आणि तिच्या मैत्रिणीचं बोलणं कट केलं युजलेस असं म्हणते आता इथे यमुना. यामी ते असं म्हणते आता इथे अमृता. चिडायला काय झालंय चिडू नाही तर काय करू असं म्हणते आता इथे यमुना. तर आता यमुना म्हणते मी जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा माझे सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या होत्या की माझ्याकडूनच प्रोडक्ट्स घेतील. आता एक जर आवड करतायत सगळे मला असं म्हणते आता इथे यमुना. तू स्वतःचा बिझनेस सुरू केलायस म्हणते आता इथे अमृता. तर यमुना म्हणते हो असं म्हणते ती.
अमू जर कावेरी करू शकते तर मी नाही का? आणि तिच्यापेक्षा ना जास्त चांगला बिझनेस करून दाखवेन मी, असं म्हणते आता इथे यमुना. मला त्यात काहीच शंका नाही, असं म्हणते अमृता. सगळ्यांनी लाखभर रुपये गुंतवलेत, मी हा लाखाचे 12 लाख करून दाखवेन, असं म्हणते आता इथे यमुना. तू बघच, सगळे म्हणतील यामी ग्रेट बिझनेस वुमन आहे, असं म्हणते यमुना. आणि मा स्वतः ॲक्सेप्ट करेल की कावेरीपेक्षा जास्त हुशार मी आहे, असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. भाजी दूध असं काय काय लिहित असते कावेरी बुकामध्ये. सगळा हिशोब करत असते ती आणि लिहित असते सगळं आपल्या बुकमध्ये बघा प्रेक्षक हो. प्लंबर बिंबर वगैरे सगळं आणि चष्मा वगैरे किती झाली असं म्हणून आता काउंट करत असते कावेरी. तर तेवढ्यातच आता यश येतो बघा प्रेक्षक हो. काय चाललंय असं म्हणतात इथे यश. हिशोब करते असं म्हणते आता इथे कावेरी. हे गणित इतका अवघड का असतं असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता यश हसायला लागतो. घर आणि बिझनेस एवढ्या स्मार्टली सांभाळताय तुम्ही आणि साधा हिशोब जमत नाही तुम्हाला, असं म्हणत होता यश. द्या इथे मी करतो, तुम्ही आराम करा, असं म्हणत होता इथे यश. कसंही तुमच्या जबाबदारीचा शेवटचा दिवस सुरलाय, असं म्हणत होता इथे यश. असं काय? आता तर हे शेवटचं काम आहे, असं म्हणते आता कावेरी. द्या पूर्ण करते, असं म्हणते कावेरी. तर आता इथे यश बघतो सगळीकडे. तर आता तो कपड्यांकडे बघतो. हे काय असं म्हणतो आता इथे यश. तर वाय के लिहिलेलं असतं तिच्या रुमालावरती. स्वतःच्या हाताने काहीतरी बनवायचा प्रयत्न करते, असं म्हणते आता इथे कावेरी. वाय के असं म्हणतो आता इथे यश. यश आणि कावेरी असं म्हणतो होता इथे यश. छान आहे, असं म्हणतो होता इथे यश. हे काय बनवताय तुम्ही? आपल्या माणसांसाठी स्वतःहून केलेल्या गोष्टीचं समाधान वेगळंच असतं, असं म्हणते आता इथे कावेरी. ते विकत आणलेल्या गोष्टींमध्ये मिळत नाही, असं म्हणते कावेरी. ही घ्या, असं म्हणून देते ती रुमाल आता यशला. थँक्यू, असं म्हणतो होता इथे यश. हे का द्यावंसं वाटलं तुम्हाला, असं म्हणतो होता इथे यश. मी या काही दिवसात सगळ्यांसाठी काही ना काही नाही तरी केलंय, पण तुमच्यासाठी काही केलं नाही. त्यामुळे विकत आणलेल्या गोष्टीमध्ये ती मज्जा नसते. खूप विचार केला, काय करता येईल, मग मला हे सुचलं, असं म्हणते कावेरी. तर आता यश म्हणतो कावेरी हे फक्त तुम्हालाच सुचू शकतं, असं म्हणतो इथे यश. सॉरी, सध्या मला एवढं जमलं, असं म्हणते कावेरी. पण खरंच तुम्हाला हे गिफ्ट आवडलं आहे का, असं म्हणते कावेरी. तर आता यश आणि कावेरी दोघं एकमेकांकडे बघत राहतात बघा प्रेक्षक. आणि आता यश मात्र त्या रुमालाकडे बघत असतो. हो, असं म्हणतो इथे यश. खूप आवडलं, आतापर्यंत मला मिळालेलं सगळ्यात स्पेशल गिफ्ट आहे. थँक्यू सो मच, असं म्हणतो होता इथे यश. आणि खरं आहे तुमचं, असं म्हणतो तो. कितीही पैसे खर्च केले ना तरी हा रुमाल विकत नाही घेता येणार, असं म्हणतो होता इथे यश. कारण यात तुमचं प्रेम आहे, असं म्हणतो होता इथे यश. तर आता यश आणि कावेरी एकमेकांकडे बघत असतात बघा प्रेक्षक. खूप प्रेमाने. यापुढे हा रुमाल काय माझ्यासोबत असेल, असं म्हणतो होता इथे यश. जिथे यश तिथे कावेरी, असं म्हणतो तो. आणि सोबत त्यांच्या आठवणी, असं म्हणतो तो. तर प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर रिकॅपमध्ये असं दाखवलंय की अहो मला मेजरिंग टेप हवीच होती, असं म्हणते कावेरी. तुम्ही म्हणाला होतात ना की आपल्या लोकांसाठी स्वतःच्या हाताने बनवण्याचा जो आनंद आहे तो विकत घेतलेल्या गोष्टीत नाही, आणि तुमच्या ह्या यशात या यशचं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन, असं म्हणतो यश. तर आता इथे यमुनाला पकडून जातात बघा प्रेक्षक गुंड. तर आता इथे कावेरी बघते त्या गुंडांना. तर दादा त्या गाडीच्या पाठीमागे जावा, असं म्हणते आता इथे कावेरी, कारण ती रिक्षातून जात असते. तर आता इथे यमुनाला किडनॅप केलं असतं गुंडाने. तर आता इथे कावेरी आलेली असते त्या ठिकाणी, यमुनाला बांधून ठेवलेलं असतं. तर आता बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.